धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळखले जाणारे IAS अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। पण यावेळी कारण आहे त्यांच्या कामाच्या पद्धतीविरोधात कर्मचाऱ्यांनी थेट मंत्र्यांना लिहिलेलं तक्रार पत्र। सुट्ट्या नाहीत, 12-14 तास काम आणि असह्य मानसिक ताण। कर्मचाऱ्यांच्या या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे जाणून घेऊयात सविस्तर। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत। तर गेल्या काही दिवसांपासून राज्यात अन्न आणि औषध प्रशासन खातं हे चांगलंच चर्चेत आहे आणि सक्रिय पाहायला मिळतंय। IAS अधिकारी तुकाराम मुंढेंच्या धडाडीच्या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत। मात्र आता मुंढेंच्या कार्यशैलीविरोधात विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तक्रारी केल्यात। छत्रपती संभाजीनगरच्या अन्न आणि औषध प्रशासन प्रयोगशाळेतील तब्बल 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुंढेंच्या कामावर आक्षेप घेतला आणि या खात्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे। 15 जुलैला पाठवलेल्या या पत्रात 2 शिफ्टमध्ये काम, शनिवार रविवारच्या सुट्टीच्या दिवशीही कामाचे आदेश आणि रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर येणारा ताण याबाबत यात उल्लेख करण्यात आलाय। या तक्रार पत्रावर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सह्या सुद्धा केल्यात। अधिकारी आणि या कर्मचाऱ्यांनी ही लेखी तक्रार तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीच्या विरोधात केली आहे। अन्न आणि औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेत अचानक 2 शिफ्ट सुरू करण्याचा निर्णय सुद्धा घेतला गेलाय, पण त्यासाठी आवश्यक असं मनुष्यबळ विभागात नाहीये। रिक्त पद मोठ्या प्रमाणावर आहेत आणि विद्यमान कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असल्याचा आरोप अधिकारी आणि या कर्मचाऱ्यांनी केलाय। यासोबतच काय तर सकाळी 9 ते रात्री 12 अशा वाढीव वेळेत काम करावं लागतंय। शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टी असेल त्या दिवशी सुद्धा काम करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आल्यानं ही नाराजी वाढली आहे। वाढलेल्या कामाच्या तुलनेत अतिरिक्त कर्मचारी नाहीयेत, तांत्रिक सहाय्यक आणि इतर संसाधनं सुद्धा उपलब्ध करून दिली जात नाहीयेत। प्रयोगशाळेत नमुन्यांचा निपटारा करण्याची घाई सुद्धा केली जाते आणि त्यातून विश्लेषणाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती हे सगळे अधिकारी आणि कर्मचारी व्यक्त करतायत। खरं तर 2 शिफ्टमध्ये काम करावं लागत असल्यानं मनुष्यबळ वाढवावं, पूर्ववत कार्यालयीन वेळ लागू करावी आणि 2 शिफ्टचा निर्णय बंद करावा, मनुष्यबळ नाहीये अशी मागणी या सगळ्या कर्मचाऱ्यांनी केली आहे। दरम्यान एकीकडे विभागातील अधिकारी कर्मचारी मुंढे यांच्या कामावर आक्षेप घेत आहेत, तर दुसरीकडे मुंबई हायकोर्टानं सुद्धा या विभागाच्या कारवाईच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। फक्त खासगी आस्थापनांवर कठोर कारवाई न करता सरकारी आणि मंत्र्यांच्या मालकीच्या आस्थापनांचीही तपासणी करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत। मंत्रालय असेल, हायकोर्ट असेल, सरकारी आणि निमशासकीय कार्यालय असतील यांच्या कॅन्टीनची तातडीनं पाहणी करून शुक्रवारी अहवाल सादर करण्याचे आदेश कोर्टानं अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच FDA ला दिले आहेत। दरम्यान एकूणच आता मंत्री नरहरी झिरवाळ या प्रकरणात काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। पण तुकाराम मुंढे यांच्या या कार्यपद्धतीमुळे प्रशासकीय कामकाज सुधारत जरी असलं, हे खरं जरी असलं तरी कर्मचाऱ्यांचं हित आणि त्यांचं मानसिक आरोग्य जपण्याची जबाबदारी सुद्धा प्रशासनाचीच आहे। या गंभीर मुद्द्यावर तुमचं मत काय आहे? तुकाराम मुंढे यांची कार्यपद्धती योग्य आहे की कर्मचाऱ्यांचं म्हणणं सत्य वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।